2006च्या मुंबई रेल्वे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी हायकोर्टाच्या निकालाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती। सर्व आरोपींना नोटीस जारी। 4 आठवड्यात उत्तर मागितलं। विजय घाडगे रुग्णवाहिकेतून मुंबईच्या दिशेने रवाना। विजय घाडगे अजित पवारांना भेटून जाब विचारणा। पोलिसांकडून घाडगेंची समजूत काढण्याचा प्रयत्न। पटक पटक के कसं मारेंगे असं त्यांना विचारलं। अरेरावी खपवून घेणार नाही। निशिकांत दुबेंना मराठी महिला खासदारांनी जाब विचारला। मंत्री आणि आमदारांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे भाजपचं टेन्शन वाढलं। महायुतीमधील मित्रपक्षांमुळे फडणवीस सरकार टीकेचं धनी ठरतंय। राजकीय वर्तुळात चर्चा। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहारचं राज्यभर चक्काजाम आंदोलन। आम्ही मंत्रालयात कधीही घुसू शकतो। बच्चू कडूंचा सरकारला इशारा। टायर जाळत प्रहार कार्यकर्त्यांचं राज्यभर आक्रमक आंदोलन। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडक बंदोबस्त। सांगलीच्या तांदुळवाडीमध्ये जलजीवन मिशन योजनेतला कंत्राटदार हर्षल पाटीलची आत्महत्या। काम पूर्ण करूनही पैसे न मिळाल्यानं टोकाचं पाऊल उचललं। 1,40,00,000 सरकारकडे थकबाकी। हर्षल पाटील यांच्या नावावर कुठलंही काम नाही, कोणतं बिल प्रलंबित नाही। सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांनी काम घेतलं असावं, मात्र त्याची जिल्हा परिषदेकडे नोंद नाही। गुलाबराव पाटील यांच्याकडून स्पष्ट। 90,000 कोटीहून अधिक रुपयांची बिलं थकीत। हजारो कंत्राटदार बिलं मिळण्याच्या प्रतीक्षेत। रोहित पवार यांचं ट्विट। हर्षल पाटलांसोबत कोणताच करारनामा नाही। करारनामा नसल्यानं बिल प्रलंबित असण्याचा प्रश्नच नाही। हर्षल पाटील आत्महत्या प्रकरणी सांगली जिल्हा परिषदेचा खुलासा। हर्षल पाटीलची आत्महत्या सदोष मनुष्यवध। कंत्राटांचे पैसे न दिल्यानं आत्महत्या होणं खून। राज्य डबघाईला आलंय, संजय राऊतांचा आरोप। एका फोटोमुळे प्रफुल्ल लोढासोबत माझं नाव जोडलं। पवार ठाकरेंसह सुप्रिया सुळेंसोबत देखील खडसेंचा लाडका प्रफुल्ल लोढांचा फोटो। गिरीश महाजन यांची टीका। कोकाटेंच्या रमी चित्रकरणाची विधिमंडळाकडून चौकशी। सभापतींना लवकरच अहवाल सादर केला जाणार। प्रेक्षक गॅलरीतून कुणी चित्रीकरण केलं का याची देखील तपासणी होणार, सूत्रांची माहिती। ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी राज्यसभा खासदारकीची शपथ घेतली। उज्ज्वल निकम यांच्याकडून मराठीत राज्यसभा खासदारकीची शपथ। अनिल अंबानींशी संबंधित मुंबई आणि दिल्लीतील जागांवर ईडीचे छापे। जवळपास 50 जागी छापेमारी सुरू। काल अनिल अंबानी मुंबई पोलीस आयुक्तालयात गेले होते। निवडणूक आयोग चुकीच्या मतदान प्रक्रियेला खतपाणी देत आहे। आमच्याकडे पुरावे। हजारो नव्या मतदारांना चुकीच्या पद्धतीनं जोडलं। राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर आरोप। सरसंघचालक मोहन भागवतांची मुस्लिम धर्मगुरूंसोबत बैठक। नवी दिल्लीतील हरियाणा भवनमध्ये बैठकीला सुरुवात। 70 मुस्लिम धर्मगुरू उपस्थित। पुण्यातील दौंड गोळीबार प्रकरणी राष्ट्रवादीचा आमदार अडचणीत। शंकर मांडेकरांचा भाऊ बाळासाहेब मांडेकरसह इतर आरोपी ताब्यात। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर। जेएनयूमधील मराठी अध्ययन कार्यक्रमाला हजेरी लावणार। दौऱ्यावेळी शिंदेंच्या केंद्रीय नेत्यांशी भेटीगाठी होण्याची शक्यता। सोलापुरातील मुसळधार पावसामुळे बादोला ते बोरगाव देशमुख गावच्या ओढ्याला पूर। पाणी वाहत असतानाही नागरिकांचा पुलावरून जीवघेणा प्रवास। राज्यात कोकणासह घाटमाथ्यावर रेड अलर्ट, तर मुंबई, ठाणे, नाशिक, पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट जारी। संपूर्ण विदर्भात देखील मुसळधार पावसाचा अंदाज। महाराष्ट्रात 91,429 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। मुसळधार आणि अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान। शेतकरी हवालदिल।